नमस्कार. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर. जिल्हा परिषद अवसरी बुद्रुक पिंपळगाव गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी लढवतोय आणि या ठिकाणी अवसरी गावामध्ये सकाळपासून आम्ही घर टू घर असा प्रचार या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि मला प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय. आता सध्या अवसरी खुर्द गावठाणमध्ये मी या ठिकाणी आहे. मला इथलीच आवर्जून एक गोष्ट सांगायची. ज्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये भाजीपाला देखील उपलब्ध होत नव्हता, त्यावेळेला मी शेतकऱ्यांकडनं भाजीपाला विकत घेत होतो. मग त्यामध्ये टोमॅटो होते, वांगी होती, कांदे होते, हिरवी मिरच्या होत्या, अशा प्रकारचा फळभाज्या होत्या आणि त्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये पॅक करायचं. रोज 250 ते 300 कुटुंबांना, गावठाणमध्ये राहणारा जो 12 बलुतेदार समाज आहे, गरीब समाज आहे, ज्यांच्याकडे गुंठाभर जमीन नाही, अशा लोकांना मी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याचं वाटप केलं. मी फार मोठा आहे म्हणून नाही, तर ह्या समाजाला आपली बांधिलकी त्यांच्याशी आहे. मी शेतकऱ्यांसाठी तर काम करतोय, परंतु गावामध्ये राहणारा जो गोरगरीब समाज आहे, त्या समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. एका माणुसकीच्या भावनेतनं त्यावेळेला 2,500 ते 3,000 कुटुंबांना या परिसरामध्ये असलेल्या गावातल्या मी त्यावेळेला मदत केली. आता घराघरामध्ये गेल्यानंतर तिथल्या माय माऊल्या त्याची आठवण मला या ठिकाणी सांगतात. मला हे काम केलेलं सांगायचं नाही, परंतु माणुसकी काय असते आणि कसं काम करायचं याचं उत्तम उदाहरण त्या काळामध्ये मी केलं. कारण कोरोनाचा काळ आपण सगळ्यांनी आठवलेला आहे. त्या काळामध्ये देखील मी खूप माणुसकी जपण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या गोरगरीब कष्टकरी जनतेच्या जोरावर आणि खास करून शेतकऱ्यांच्या जीवावर ही निवडणूक मी त्या ठिकाणी लढवतोय आणि निश्चितपणानं मी केलेलं आजपर्यंतचं काम या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी सकाळी पहाटे 4 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काम करतो आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं कुठलाही खंड न पाडता मी या ठिकाणी हे माझं काम सुरू ठेवलेलं आहे. त्यामुळं लोकांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक निश्चितपणानं मी जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि आता लोकांनी ठरवलंय की या वेळेला प्रभाकर बांगरला लोक जिल्हा परिषदेवर निश्चितपणाने त्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझा पक्ष म्हणजे शेतकरी, गोरगरीब जनता, हाच माझा पक्ष. तर तुम्ही प्रचार करताय, तर मतदारांचा प्रतिसाद कसा काय तुम्हाला? खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तेच माझी भूमिका मी तुमच्या पुढे या ठिकाणी मांडलेली आहे. प्रचंड चांगला प्रतिसाद मला मिळतोय. फक्त लोक लगेच प्रेशर करतात, लगेच फोन करणार, घरी जाणार, तू कशाला त्यांच्या बरोबर गेला, त्याचा प्रचारात का सामील झाला किंवा उघडपणे काय ह्या गोष्टी करतो. दबावाला लोक घाबरत आहेत. पण तुम्हाला मी सांगतो, ये अंदर की बात है और जनता प्रभाकर के साथ है. माझ्यावर झालेला हल्ला देखील आपल्याला माहिती आहे. मला टाटा पंच सारखी गाडी शेतकऱ्यांनी कष्टाचे पैसे देऊन वर्गणी काढून मला त्या ठिकाणी दिलेली आहे. याचे सगळ्यांचे तुम्ही साक्षीदार आहात. त्यामुळं ही लढाई न्यायाविरुद्ध अनितीची आहे, गरिबी विरुद्ध श्रीमंतीची आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि नीती विरुद्ध न्यायाची आहे. आणि म्हणून ही न्यायाची, नीतिमत्तेची, तत्वाची लढाई प्रभाकर बांगर जिंकल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेला तुम्ही महाविकास आघाडी बरोबर होता, आता स्वतंत्र का लढता? आम्ही कुठल्याही आघाडीत त्यावेळेला नव्हतो. लोकसभेला देखील अमोल कोल्हेंना आम्ही त्यावेळेला मदत केली आणि विधानसभेला देवदत्त निकमांना मदत केली. पण देवदत्त निकमांना मदत करत असताना मी त्यावेळेला माझे नेते राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडनं जिल्हा परिषदेचा शब्द घे. त्यांनी मला तसा शब्दही दिला होता, परंतु तो शब्द त्यांनी पाळला नाही. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे तो. राजकारणामध्ये शब्द किती पाळला जातो हे तुम्हाला पण माहिती आहे. ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. नाही पाळला त्यांनी शब्द, मी त्या दिवशी फोनवर त्यांना सांगितलं. पण प्रभाकर बांगर पुन्हा एकदा, जरी माझी सगळ्या बाजूनी फसवणूक झाली असली, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला असला, तरी सुद्धा मला खात्री आहे मी केलेल्या कामाच्या जोरावर जनता मला एकटं पडू देणार नाही. आणि जनतेच्या पाठिंब्यावर, शेतकऱ्यांच्या, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या, समाजातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या पाठिंब्यावर मी निश्चितपणाने ही निवडणूक जिंकणार आहे. लोक शेवटी काम पाहून आणि माणूस पाहून त्या ठिकाणी मतदान करत असतात. पक्षाचं आपण पाहिले काय झाले, सगळी खिचडी झाली. आज इकडचा तिकडं, उद्या तिकडं, परवा इकडं, कोणाचा कोणाला मेळ नाही. लोकांना सुद्धा कळत नाही कोण कोणत्या पक्षात आहे. त्यामुळे या लोकांनी सत्तेसाठी, पदासाठी आणि केवळ राजकारण हा यांचा धंदा झालेला आहे. आणि या अशा अनैतिक मार्गानं राजकारण करणाऱ्या, नीती ही नीतिमूल्य ज्यांच्याकडे नाही, अनितीच्या मार्गाने राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांपासून आपलं वेगळं असलेलं बरं. आणि म्हणून मी मलाही ऑफर झाली होती, सगळ्या पक्षांकडनं मला उमेदवारी द्यायला तयार होते, परंतु मी सांगितलं माझी बांधिलकी शेतकऱ्याशी, गोरगरीब जनतेशी आहे. मी कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढणार नाही.
आणि म्हणून मी आज स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवतोय आणि मला निश्चितपणानं जनता न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. या निवडणुकीनंतर तुम्ही महाविकास आघाडी बरोबर जाणार का परत? नाही नाही, माझा विषयच येत नाही. त्यावेळेला माझे नेते राजू शेट्टी साहेब जो निर्णय मला घेतील तो मला बांधील आहे आणि त्या निर्णयाशी मी बांधील राहून काम करेन. कारण माझा नेता हा शेतकऱ्यांसाठी काम करणारा आहे, लढणारा आहे, प्रामाणिक नेता आहे आणि त्या नेत्याच्या शब्दावर मी निर्णय घेईल. आपण थोडं साईडला घ्यायचं की तुम्ही ज्या वेळेला शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन वगैरे करता, तुम्ही आंदोलनापुरतंच राजकारण करतात असं दबक्या आवाजात चर्चा आहे. की हे तुमचं म्हणणं आहे. मला अजिबात अशी चर्चा कुठं ऐकायला येत नाही. त्यामुळं माझा प्रामाणिकपणा काय आहे ते मी मागाशीच सांगितलं. माझ्यावर 17 गुन्हे उगाच नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, माझ्यावर झालेला हल्ला लोकांनी पाहिला. लोकांनी कष्टाचे पैसे देऊन मला गाडी दिलेली आहे. आता हे मी पहिल्यांदाच तुमच्या तोंडून ऐकतोय. मी एवढ्या घराघरामध्ये गेलो, मला कुणीही नाही. उलट आपुलकीने आज सकाळपासून फिरताना मला लोक जेवायला सुद्धा मी त्यांच्याच घरामध्ये जेवलोय आणि सगळं पार म्हणजे मला लोक एवढं प्रेम देतात का त्याचा हिसाब नाही. मी लोकांच्याच घरामध्ये जेवण करतोय. लोकनेते किसनराव बानकिले असतील किंवा माझे नेते राजू शेट्टी साहेब यांच्यासारखंच प्रेम मला मिळतंय. मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच दिवशी पारगाव सारख्या ज्या भागाला पाणी नाही, म्हणजे कोरडवाहू शेती आहे, पारगाव सारखं गाव या मतदारसंघामध्ये आहे, तिथल्या लोकांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरताना 11,000 रुपये मला त्या ठिकाणी दिलेले आहेत. एका सहकार्याने सकाळीच त्याच्या दुकानामध्ये 5,000 रुपये बायकोकडे ठेवलेत तुझ्या इलेक्शनसाठी. ते सुद्धा आणायला जायला मला वेळ नाही. आरगडे मळ्यातले आमचे ते आरगडे तात्या त्यांनी सुद्धा मला 2 वेळा निरोप पाठवले, बाळा घरी पैसे न्यायला कधी येतो. लोक मला पैसेही देतात, मला जीवही घालतात. त्यामुळं लोकांना कोण किती खरा प्रामाणिक आहे आणि कोण नीतीने वागणार आहे हे सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं असं काही नाहीये कोणी. आणि थोडंफार कोणी जर बोलत असेल तर विरोधकांचा तो प्रकारच आहे ना. विरोधकांना राजकारण करायचं म्हटल्यावर थोडंफार माझ्या विरोधात बोललंच पाहिजे ना, आणि त्यांनी बोललंच पाहिजे. त्याबद्दल काही हरकत नाही. ते जेवढे माझ्या विरोधात बोलतील त्याचा फायदा मला चांगला होईल. कारण मी सगळ्या परीक्षा देऊन इथपर्यंत आलेलो आहे. माझा सगळा संघर्ष तुम्ही जवळून पाहिलेला आहे. त्याच्यामुळे कोण काय म्हणतं याच्याकडे मी लक्ष देत नाही. मला माहितीये मी प्रामाणिकपणे लढाई लढणारा माणूस आहे आणि माझ्याकडे नीतिमत्ता आणि तत्व आहेत हे मी दाखवून दिलेलं आहे. परत मला जर निवडणूकच लढायची असती, राजकारणच करायचं असतं तर मी तुम्हाला सांगतो, मी आज सगळ्या पक्षांनी मला ऑफर केली होती. मला धनुष्यबाणावर लढ म्हणत होते, मला मशालीवर लढ म्हणत होते, मला तुतारीवर म्हणत होते. विष्णू काकांते म्हणले तुला पंचायत समिती लढ, मी झडपी लढतो. त्यांनी ऑफर केली होती. मी कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. राजकारणासाठी हा माझा संघर्ष नाही. माझी लढाई ही प्रामाणिकपणाची आहे, नीतिमत्तेची आहे. राजकारण करायचं असतं तर मी संघटनेत कशाला गेलो असतो. भाजप सारख्या चंद्रशेखर बावनकुळेंकडनं मी 5-5 लाखाच्या गावामध्ये 2 हायमॅक्स आणलेले. माझे त्यांचे चांगले संबंध आहेत. परंतु एरवी मी कधीही त्यांना भेटत नाही किंवा नाही. मंत्रालयामध्ये फक्त ते एकदा 132 kV सबस्टेशनचं उद्घाटन करायला पिंपळगावला आले होते. त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं होतं की मी 5-5 लाखाचे हायमॅक्स गावाला देईन. मी 2 वर्षांनी जाऊन त्यांना मंत्रालयात आठवण करून दिली आणि 5-5 लाखाचे हायमॅक्स पिंपळगावमध्ये आणले. त्यावेळेला त्यांनी बरोबर मला ओळखलं आणि मी त्याही वेळेला त्यांच्या जाहीर सभेमध्ये विजेच्या संदर्भातले प्रश्न असताना जाहीरपणानं जाब विचारला होता त्यांना. आमचे वनाजी बांगर तर त्यावेळेला उठून उभे राहिले होते त्यांचं भाषण रोखण्यासाठी. वळसे पाटलांनी सुद्धा सांगितलं, प्रभाकर अरे त्याला आवर. आम्ही थेट भिडणारी माणसं आहोत आणि आम्ही आमच्या तत्वाशी कधीही तडजोड करणारी माणसं नाही. शेवटचा एक प्रश्न आहे, तुम्ही आता जिल्हा परिषदेला उभे आहे, मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं? का म्हणजे माझं काम आजपर्यंत पाहिलेल्या लोकांनी, आणि प्रशासन मला घाबरतं म्हणजे मी कोण दादा नाही, पण मी संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला सांगतो, तुला इथं बसवलंय म्हणजे लोकांच्या सेवेसाठी बसवलंय, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बसवलेलं आहे आणि हे तुझ्या डिपार्टमेंटशी संबंधित काम आहे, तुला ते करावं लागेल. आणि जर तू केलं नाही तर तुला या खुर्चीत बसून देणार नाही. 353 ची भीती मला दाखवू नको. माझ्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. मी अधिकाऱ्यांना सरळ करण्याचं काम करतो आणि ज्या जनतेचं काम आहे, ज्या लोकांचं काम आहे त्यांचं काम मी केल्याशिवाय गप्प बसत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. पूर्व भागात सुद्धा आता 7.5 HP पुढची कनेक्शन कट केली होती. मी निरगुड सरच्या ऑफिसला जाऊन 4 तास बसलो होतो. तिथून नवीन गवारे म्हणून एक्झिक्युटिव्ह आलेले आहेत MSCBचे. त्यांना सांगितलं, म्हणलं तुमची आवक जावक रजिस्टर उचका. साहेब तुम्ही आता नवीन आलेत, 2003 चा विद्युत कायदा काय सांगतो, आमच्या शेतीची काय परमिशन घेतलेली नाही तुम्ही. डिप्या पोल उभे केले त्याची, त्याला भाडं आहे, ते आजपर्यंत 1 रुपया तुम्ही दिलेला नाही.
हे तुमच्याकडे आमचे पैसे बाकी आहे. आणि 2010 साली मुंबई हायकोर्टामध्ये जी जनहित याचिका दाखल झाली होती, 8 तासाचे पैसे शेतकरी भरत होते आणि 16 तासाचं अनुदान यांनी राज्य सरकारकडून घेतलं, असे 24 तासाचे पैसे घेतले. प्रकाशगडवरून माहितीच्या अधिकारात माहिती काढून आम्ही जनहित याचिकेद्वारे हायकोर्टामध्ये आमच्या संघटनेच्या लोकांनी त्याला आव्हान दिलं आणि 2012 साली कोर्टानं निकाल आपल्या बाजूने दिला. हे ज्यादा पैसे महावितरणकडे गेलेले आहे. अनुदान शासनाचं म्हणजे हे कोणाचे पैसे आहेत? आणि मग ही सगळी बाकी तुमच्याकडे असताना शेती पंपाचं लाईट बिल शेतकरी भरू शकत नाही आणि ती कनेक्शन मी त्या ठिकाणी 7.5 HP च्या पुढची निरगुडसर सेक्शन मध्ये मग पारगाव असेल, शिंगवा असेल, लाखनगाव असेल, काटापूर असेल, देवगाव असेल, अगदी पिंपरखेडपर्यंत ती सगळी कनेक्शन मी जोडून दिलेली तुम्ही पाहिलेली आहेत. असं माझं काम आहे. त्याच्यामुळं मी तत्वाने वागणारा माणूस आहे. प्रचार यंत्रणेसाठी आता प्रचाराच्या वेळेला नेते येणार का तुमचे? हा, राजू शेट्टी साहेबांशी माझं परवा बोलणं झालेलं आहे. साहेबांच्या मागे खूप शेड्यूल आहे, परंतु तरी सुद्धा साहेबांना मी सांगितलं मला एक सभा तरी तुमची पाहिजे. मी एकच सभा फक्त राजू शेट्टींची घेणार आहे आणि माझा प्रचाराची पद्धत, मी घर टू घर लोकांपर्यंत जातोय, लोकांशी संवाद साधतोय, लोकांना बोलकं करतोय, मी बोलतोय लोकांशी, लोक माझ्याशी आपुलकीने बोलतायत. हीच माझी प्रचाराची रणनीती असणार आहे. याच्या पलीकडे काही नाही. मी लोकांना चहा सुद्धा पाजलेला नाही. लोकच मला आपुलकीनं, आता ज्या ठिकाणी होतो त्या मावशीने मला खरबूज सुद्धा खायला, खरबीज म्हणतो ना आपण, चीक आपण गावी आल्यानंतर, तो सुद्धा खायला घातला. माझे सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा बेसन भाकरी करू का सगळा प्रचंड आग्रह केला. आम्हाला सगळ्यांना चहा पाणी जेवलो एका घरामध्ये. सकाळी आम्ही तुम्ही मी यांनी आम्ही मेथीची भाजी लसणातली आणि भाकरी घरामध्ये खाली. लोक आपुलकीने आम्हाला जीव घालतात, प्रेम देतात. त्यामुळं आम्हाला फार काही यांच्यासारखं करायची काय. आता ही भीती कोणाच्या मनात असती? ज्याने कधीच समाजाकडे डुकून बघितलं नाही. फक्त पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, त्यांचा हा गोड गैरसमज आहे. आणि जरी पैशाचा वापर झाला, लोकांना मी सांगितलं यांचे पैसे घ्या, यांनी काय कुठं लई मेहनत केलेले पैसे नाहीत, तुमच्याच मुंड्या मुरगाळल्यात कुठंतरी आणि कुठंतरी चोऱ्या माऱ्या 2 नंबरचे हे पैसे आहेत. हे पैसे घ्या, लक्ष्मीचा अनादर करू नका. पण आतमध्ये बटन दाबताना कोण नसते, बरोबर योग्य बटन दाबा आणि यांना यांची जागा दाखवून द्या. मतदारांना काय आव्हान? मतदारांना माझं कळकळीचं आव्हान असं आहे की बाबांनो, माझं आयुष्य मी या ठिकाणी पणाला लावलेलं आहे. तुम्ही पाहताय सगळं. आजपर्यंत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी कोणाची जात बघत नाही, कोणाचा पक्ष बघत नाही. कधी कधी मला फोन आल्यानंतर समोरच्या माणसाला मी पाहिलेलं पण नसतं, तरी सुद्धा त्याचं काम मी संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून त्या ठिकाणी करून दिलेलं आहे. म्हणून बाबांनो, एवढं प्रामाणिकपणे काम जर मी करत असेल तर मला तुमच्या आशीर्वादाची सगळ्यांची गरज आहे. आणि परत तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा, एवढं लढणारा, घरादारावर तुळशीपत्र ठेवणारा परत माणूस तुमच्यासाठी जन्माला येणार नाही. कारण सर्वसामान्य गोरगरीब माणूस असेल, शेतकरी, यांचं जगणं खूप अवघड झालेलं आहे. म्हणून बाबांनो, ही तुमची प्रामाणिकपणाची, नीतिमत्तेची लढाई आहे. आणि जर प्रभाकर बांगर तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सांगतो की तुम्ही समोरच्यांना त्यांची जागा दाखवून द्या आणि तुमचं आशीर्वादाचं, मतदानाचं माप माझ्या पारड्यामध्ये टाकून मला जिल्हा परिषदेमध्ये तुमचा सर्वसामान्याचा, गोरगरिबाचा आणि शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्याचा आवाज म्हणून जिल्हा परिषदेमध्ये पाठवा, अशी सगळ्यांना कळकळीची विनंती.